बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. जातीय वादातून ही घटना जातीय वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जातोय. परंतु संतोष देशमुख यांच्या भावानं धनंजय देशमुख यांनी आज याबाबत खुलासा केलाय. संतोष देशमुख यांची जातीय वादातून हत्या झाली नसल्याचं त्यांनी आज स्पष्ट केलंय. धनंजय देशमुख म्हणाले, "मी आत्तापर्यंत 22 वर्षात जे माझ्या घरात अन्न खातोय, ते वंजारी समाजाचे शेतकरी पिकवतायत. जातीवादाचा विषय असता, तर त्यांचे आणि आमचे नाते एवढे वर्ष टिकले नसते. या गोष्टीची शहानिशा केली, तर हा जातीवादाचा मुद्दाच नाही, हे कळेल. राजकारण आणि राजकारण्यांनी इथे येऊन आमचं सांत्वन केलंय. त्यांनी आम्हाला न्याय मिळावा म्हणून पाठपुरावा देखील केलाय. दलित, मुस्लिम, वंजारी बांधव इथे येऊन गेलेत. इथं जातीवादाचा मुद्दा नाहीये. ही आसुरी प्रवृत्ती आहे. समाजात विचारवंतांचा दर्जा खालावलाय. या प्रकरणाला जातीवादाचं स्वरूप देऊ नका, असं धनंजय देशमुख म्हणाले. मुख्यमंत्री साहेबांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आणि स्पेशली एसआयटी नेमलेली आहे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे की ते लवकरात लवकर आरोपींना शोध घेऊन जेर बंद करतील. नाही, ते जे म्हणतात ना ते लोक ते जातीवादी असतील, कारण काही तर जातीवादाचा काही विषय नाही. ज्या मुलाचे भांडण झालं ते तो दलित आहे. आणि मी तुम्हाला सकाळी पण एक सांगितलं होतं की ज्या जातीचा जे मुख्य आरोपी आहे, जो ज्या जातीचा आहे त्याच जातीचा व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब माझी शेती वाहतात 22 वर्षापासून. त्याच्यामुळे जातीवादाचा काही संबंधच येत नाही. तर पण जे ते लोक आहेत त्यांना जर वाटत असेल की हा जातीवाद आहे, तर ते जातीवादी असतील. म्हणजे त्या जातीची ते पाठराखण करत असतील. चालू आहे. सर्व जे आमदार आहेत, जे विविध पक्षातील आमदार किंवा लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी आवाज उठवलाय. बघतोय मी, ते अजून चालू आहे. आणि सगळ्यांनी मिळून राज्यात, केंद्रात आवाज उठवायचं काम चालू आहे. आणि 100% न्यायाच्या दिशेनं हे त्यांचे जे वक्तव्य आहेत किंवा त्यांचे उचलणारे पावलं आहेत ते तसे आहेत. ते सांगतील आता काय ह्याच्यात न्याय येते. आता त्यांना मंत्रिमंडळात, म्हणजे मंत्री आहेत ना ते, आता मंत्रिमंडळात आहेत ते त्यांच्याकडं ते काही एखाद्या कुठल्या जातीचे किंवा त्याच्यासाठी त्या सभागृहात नाही. त्याच्यामुळे जे माझ्यावर अन्याय झालेला आहे, माझ्या भावाचा खून केलेला आहे, माझ्या भावाची हत्या केलेली आहे, तर ते त्याच्यावर काय पाऊल उचलतात त्याच्याकडं म्हणजे बघावं लागेल. वाटकी काय म्हणतात, ते काय करतात आपल्याला ते नाही सांगता येणार. पण आता जे बीड जिल्ह्यातले 2 मंत्री आहेत ते 100% पाऊल उचलतील.